महत्त्वाची बातमी यानंतरची राज्यामध्ये कोल्ड ड्रिप कफ सिरपवर बंदी घातली गेलेली आहे आणि अन्न आणि औषध प्रशासनाकडून या संदर्भात टोल फ्री नंबर जारी करण्यात आलेला होता। मात्र हा टोल फ्री नंबर लागत नसल्याचं समोर आलेलं आहे। लोकशाही मराठीनं या संदर्भात एक रियालिटी चेक केलेला होता आणि या रियालिटी चेकमध्ये हा सगळा प्रकार उघड झालाय। मेडिकल स्टोअरमध्ये सिरप जर आढळलं तर या तक्रारीचा नंबर बंद असल्याचं समोर आलेलं आहे। फोन केल्यानंतर हा नंबर नॉट रिचेबल लागतोय। मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या कफ सिरप औषधाच्या वापरामुळे बालकांचं मृत्यू प्रकरण उघडकीला आलेलं होतं आणि यानंतर महाराष्ट्र सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं खबरदारीचा उपाय म्हणून टोल फ्री नंबर जारी केलेला होता। मात्र या टोल फ्री नंबरवर फोन केला असता हा नंबर नॉट रिचेबल लागत असल्याचं समोर आलेलं आहे। मात्र हा नंबर डायल होत नाहीये। मी पुन्हा एकदा हा प्रयत्न करते डायल करण्याचा। Sorry, the number you dialed cannot be reached. क्षमा कीजिए, आपके द्वारा डायल किए गए नंबर से संपर्क नहीं हो पा रहा। क्षमस्व, आपण डायल केलेल्या नंबरशी संपर्क होत नाही। तर हा नंबर आता महाराष्ट्र सरकारने देखील एक हेल्पलाईन नंबर जारी केला। मात्र हा नंबर आता लागत नसल्याचं पाहायला मिळतंय। कफ सिरपच्या संदर्भात ज्या पद्धतीने केंद्र शासनानं सूचना दिल्या त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याबद्दल राज्य शासन सुद्धा आमच्या आरोग्य विभागाला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। विशेषतः 2 राज्यांमध्ये ज्या पद्धतीने काही चुकीची औषधं झाली आणि विशेष 2 वर्षाच्या आतल्या मुलांना त्याचा फटका बसतोय, याबद्दलचे केंद्र शासनाने जे काही निर्देश दिले त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाच्या वतीने आपण करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।